तुझ्या सिंदबादच्या सफरी संपल्या असतील तर त्यांना साखरपुड्याची तारीख ठरवायला सांगतो एकदाची. ठरवा ना, मग मी कुठे अडवलं तुम्हाला. पण तू प्रत्यक्ष हवाच ना इथे उपस्थित, की परीक्षेला बसवायचाच तसा प्रॉक्सी आणायचा तुझ्यासाठी इथेही. तुमचे जोक बिक मारून झाले तर निघा, आता काम आहेत ना तुम्हाला. मी जातोच आहे रे, माझा जन्मच त्याच्यासाठी आहे सोन्या. पण काल रात्री तुमच्या आगमनाची बातमी कळाली. आज सकाळी उठल्या उठल्या सुनबाईंना फोन केला, त्या येत आहेत आता लवकरच. तुम्हाला कोणी करायला सांगितला उद्योग? आतून आवाज आला माझ्या. दमा बरा आहे तुमचा? हो का रे, एकदम काळजी वाटते. नाही, श्वास घेताना शिट्टी वाजली असेल, तुम्हाला वाटलं आतून आवाज आला. हसलो मी तुझ्या जोकला. आता मी जे सांगतोय ना ते कान खोलून ऐक. सुनबाईच्या मागावर जो माणूस ठेवलास ना तो आधी काढून टाक. बाप आहे मी तुझा. परमेश्वर काकानी पिन मारली. परमेश्वर हा एकच डोळा नाही, असे 100 डोळे नाक कान आहेत मला. बरं मला एक सांग, सुनबाईवर संशय कशासाठी? संशय वगैरे नाही, प्रोटेक्शनसाठी ठेवलं होतं. सांगितलं असतं तिला तर उगाच तिला आवडलं नसतं ना, म्हणून. मग प्रोटेक्शन कोणापासून? का? तिच्या वाईटावर टपलेली जमात आहे अख्खी, आणि त्यांचा लीडर तो तुमचा मानसपुत्र, खाकी ड्रेस घालून असतो ना, विक्रांत भोसले. हे बघ राजा, मला तुझ्याशी बोलायचं त्याच्याबद्दलही. मला नाही बोलायचं. हे बघ, तो विक्रांत सुद्धा मला ऐकायचंही नाही. ऐक, मी समजून. आजपर्यंत तुझे सगळे नखरे चालवून घेतले आम्ही. याच्या पुढे स्वतःच्या आयुष्याशी असं उलट सुलट खेळायचं नाही. गपचूप लग्न करायचं आणि मग काय तो मासेमारीचा धंदा करायचा ना, तो करायचा. गपचूप लाईनीवर यायचं. आणि तसं झालं नाही ना तर यशवंतराव सरंजामेचा हा पांढरा पोशाख काढून जुना येशा सरंजामेचा अवतार दाखवीन तुला, जो फारसा पाहण्यासारखा नाहीये. कळलं? आता संपव चहा. गपचूप नाश्ता कर. तुझा आणि चंदूचा वाद इतका टोकाला गेला याची कल्पना नव्हती मला. आणि दादा, तू तरी एकदा सांगायचंस मला. मी बोलतो चंदूकडे जाऊन आलोय मी बाळ. हा, मग काय? काही नाही. मला माफ करायचं की नाही हे त्याने ठरवायचंय. असं नसतं रे दादा. बाप आणि मुलाच्या नात्यामध्ये कसलं आलंय माफी आणि काय? चुका दोन्हीकडनं होतात आणि दोघंही आपापल्या जागी बरोबरच असतात. फक्त हे एकाच वेळी दोघांनाही रिअलाइज व्हावं लागतं. वेळ गेल्यानंतर रिअलाइज झालं तर माझ्यासारखी अवस्था होते. बाळ, बाय द वे, हे हा तुमचा वाद ज्याच्यामुळे एवढा झालाय, तो खजिना काय आहे हे सगळं? अरे बाळ, मुळात असला कुठला खजिना अस्तित्वात आहे याच्यावरती माझा विश्वास नाहीये. अरे अख्खं आयुष्य गेलं आपलं त्या वाड्यामध्ये. वाड्याचं कोपरं माहिती आहे आपल्याला. खजिना असतं तर सापडणार नसतं आपल्याला. नाही, पण वाड्याबाहेरच्या आउट हाऊस खाली भुयार आहे हे तरी. अरे बरं ठीक आहे, भुयार आहे. भुयार कसला? खड्डा येतो आणि तोही पुढे जाऊन बुजतो. त्याच्यामागे वेळ घालवण्यामध्ये काही अर्थ नाही. आणि आधीला हेच समजतोय मी. पण तुला माहिती आहे, त्याने एकदा कसला वेळ घेतलं की तो
बाळ त्याच्याशी बोल रे एकदा, तुझं ऐकतो तो. पण त्याआधी त्यांनी काय काय शोधलंय हे बघणं इंटरेस्टिंग आहे. अरे बाळ, तुला त्याला समजावायला सांगतोय मी, तूच त्या नादाला लागू नकोस. बरं, सुलेखाचा साखरपुडा लग्न कुठपर्यंत आलंय? ठरलंय ते. तो मुलगा नाही आहे सध्या इथे. तो परत येईल तेव्हा बघू कसं काय गाडं हलतंय. बाळ, खरं म्हणजे तुमचे सख्खे नातेवाईक म्हणून या लग्नाला आम्ही पूर्ण हातभार लावायला हवा. अगदी पूनमने कितीही संबंध तोडले असले तरीही. पण यशवंतराव सरंजामेंशी सोरीक जोडताय तुम्ही, म्हणजे त्या बाबतीत माझं काही म्हणणं नाही. हा सुलेखाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. पण उद्या साखरपुड्याला, लग्नाला किंवा कुठल्याही समारंभाला मी येईन की नाही, म्हणजे घरातल्या कोणालाही मी अडवणार नाहीये. पण मला शक्य होणार नाही. निदान तू तरी गैरसमज करून येऊ नकोस रे. माझा कसला आलाय गैरसमज दादा? माझी स्वतःची त्या माणसाचं तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाहीये. अरे, ज्यानं तुझा एवढा मोठा अपमान केला त्या माणसाला माझ्या घरातलं पाणी सुद्धा विचारणार नाही. पण मी हे सगळं सहन करतोय ते पूनमसाठी. सुलेखाचं लग्न होऊन ती एकदा मार्गाला लागावी म्हणून ती जीवाचं रान करते रे. अशा वेळेला नावापुरतं का होईना मी तिच्या पाठीशी नाही उभा राहिलो. मला कळतंय रे बाळ. खरं म्हणशील तर सुलेखाचं लग्न होतंय या बातमीने आमच्या डोक्यावरचा खूप मोठा भार उतरलाय. फक्त होतंय होतंय म्हणता म्हणता पुन्हा मोडू नये म्हणजे झालं. म्हणजे काही नाही. काही काही माणसांचं काहीच सरळ नसतं. सुलेखा ही त्यापैकीच. सकाळी बानचा फोन आला होता. मला खूप उशीर झाला रात्री यायला, सो आय डिड नॉट कॉल यू. हाऊ हॅव यू बीन? हो, मी फाईन. तुझं काय, झाली सगळी कामं? या, ऑलमोस्ट. ओके. सुलेखा, मी जायच्या आधी आपलं जे काही मिसअंडरस्टँडिंग झालं ते. व्हॉट मिसअंडरस्टँडिंग? हां, ते आधी माझ्या घरी आला होता, तुला राग आला आणि तू माझ्या मुस्काटीत मारलीस ते. त्यात काय मिसअंडरस्टँडिंग? ठीक आहे. ते व्हायला नको होतं. हो, ते नाही होणार यापुढे कधी. बरं. I really missed you when I was away. So, काय केलंस इतके दिवस? काय नाही, एक दोनदा येऊन गेले इथे, बाना भेटून गेले. 4 दिवस बडोद्याला गेले होते मैत्रिणीकडे. कोण? मी ओळखतो तिला? नाही, तशी. काय? हां, तू संध्याकाळी. बा नाही येत आता, संध्याकाळी जा. हा कोण होता? तो नाही बांचा. इथली तिथली कामं करतो त्यांची.
हां कोण ती मैत्रीण काय नाव तिचं? स्ट्रेंज. व्हॉट स्ट्रेंज? हल्ली माझ्या घरासमोर एक नवीन फुलपुडीवाला बसतो. अगदी जुळा भाऊ वाटेल याचा, एवढं साम्य आहे दोघात. या स्ट्रेंज. काही क्षण मला असं वाटलं की तोच इथे आय नीड टू ईट समथिंग. लेट्स गो आउट. मी चावी आणतो. माई परत जायचं म्हणते. का? तिला इथे करमत नाही. तिचा संसार सगळा तिकडे आहे. तो रमाकांत खोतही आहे ना तिथे. तो म्हणे गाव सोडून गेलाय. तो गाव सोडून गेला असेल पण त्याची माणसं असतील ना तिथे. माहींनी आता तिथे जाणं धोक्याचं. मी बोलतो हवं तर त्यांच्याशी. मी खरं तुम्हाला आधीच सांगणार होते, पण हल्ली तुम्ही खूप कामात असता ना, आणि घरी आलात तरी ती मिली वही असते असंच ना. आज नाही पण बघ. आदिनाथ, मी आज डॉक्टर सामंतांकडे गेले होते. हो मग? मी तुम्हाला म्हणाले होते ना, मला हल्ली जी गोष्ट जाणवते ती धिंड, ती तोंड काळं केलेली बाई, तसंच म्हणे डॉक्टर सामंतांनाही दिसायचं. तुम्हाला जे काही सांगितलंयस त्यावरून हा रेफरन्स मलाही कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय. कुठे ते आठवत नाहीये पण अशी गोष्ट मी कोणाकडनं तरी ऐकली. शायद एका बाईची धिंड काढल्याचा संदर्भ होता. आजोबा. येस, आजोबाच. त्याने मला सांगितलं होतं कुणीतरी 2 बायका होत्या, 2 बहिणी होत्या. त्या दोघींपैकी एकीची, हो मला तर डिस्टिंक्टली आठवत आहे, आजोबांनीच मला हे सांगितलं होतं की अशा कुठल्या तरी बाईची धिंड काढली होती. आणि त्यांनी मला काहीतरी नावही सांगितलं होतं. काय बरं नाव होतं? नाही मला आठवत नाहीये. मी आजोबांनाच विचारून येतो. एक मिनिट. आदिनाथ, आत्ता कुठे जाताय? वाजलेत किती? आजोबा झोपले असतील आता. उद्या विचारा, नाहीतर मीच विचारेन. शुभ्रा, गावात एका बाईची धिंड काढली जाते का? इट्स सो इनह्युमन.
पूर्वीच्या काळी चालायच्या अशा गोष्टी. एखाद्या बाईला चिटकीण, भानामती किंवा जादू करणारी ठरवून तिला अशी शिक्षा द्यायचे लोक. आपल्या गावात असं झालं होतं. आणि त्याच्याशी आपला संबंध होता. असेलही. जाऊ दे, तुम्ही फार विचार नका करू. उद्या आजोबांशी बोलल्यावर आपल्याला कळेलच. प्रथमेश छान रमलाय ताईकडे. त्याला एकट्याला सोडून आलीच बरे. आतापर्यंत कधीच कोणाकडे एकट्याला सोडून आली नव्हतीस त्याला. का? आत्ता वाड्यावर नव्हता गेला तो आधी आणि शुभ्रा बरोबर? आणि आत्ता कोकणातही गेला होता. शुभ्रा बरोबर ना. पण आता त्याला सवय करायलाच हवी ना, माझ्याशिवाय राहायची आणि शुभ्राशिवायही. शुभ्रा आली होती. मी म्हणालो तिला की तुला जर प्रथमेशला भेटायचं असेल तर तू कधीही आलीस तरी चालेल. जे काही भांडण आहे ते माझ्या बरोबर आहे. त्याची जळ तिला किंवा प्रथमेशला कशाला? भांडण तुमच्या बरोबरही नाहीये. माझं एकदा ऐकाल का? तुम्ही, बाबा, आजोबा, आदी सगळेजण एकत्र बसून. तू बाहेरून जेवून आली आहेस की काही मागवायचंय तुझ्यासाठी? माझं ऐकणार नाही आहेत का? नाही. सगळ्यांचं सगळं ऐकून झालंय माझं. आता कोणीही काहीही न बोललेलं बरं. आदिनाथ, ती बाई बयो आहे. आदिनाथ. काय? हो आदिनाथ, ती बाई बयोच आहे. कोण बाई? जिची धिंड काढली गेली होती. आजोबा नाही का तुम्हाला म्हणाले होते? ती बाई गोदाची बहीण आहे. म्हणजे ती बयोच आहे. गोदाची बहीण बयो? तिचं नाव इंदू आहे. आदिनाथ, इंदूनेच चिठ्ठी पाठवली होती सोपांसाठी आम्ही आलोय म्हणून. ही इंदू आपल्या वाड्यावर सुद्धा आली होती गोदाला भेटायला. मी आले तेव्हा ती निघून गेली. मी पाहिलं तिला आदिनाथ. मी तिला पाठवून पाहिलंय. पण मला तिचा चेहरा बघायचा आदिनाथ. मला पाहायचंय तिला. हीच ती बाई जिची सावली मला सतत दिसते. आता मला काही संदर्भ लागतायत आदिनाथ. ते गोदाच्याही मागे लागले होते. गोदा माझ्याकडे आली होती. मी पाहिलंय तिला. पण गोदाची काहीच चूक नव्हती. तिची कशा बाबतीत काही चूक नाही. किंवा त्या बयोने असं काय केलं होतं की लोकांनी तिची धिंड काढली? मला माहित नाही आदिनाथ. पण एवढं माहितीये की ती बाई चांगली नव्हती. गोदा सतत घाबरून असते तिला. आदिनाथ, तिने एकदा गोदाच्या हाताला चटकाही दिला होता. म्हणूनच तर मला गोदा सतत सांगत असते की ताई मला वाचवा. आदिनाथ, ही तीच बाई आहे. बयोच आहे. ही बयोचीच सावली आहे. बयोची सावली म्हणजेच हिंदूची सावली.